मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। DVT अजून एक भरती या सदराखाली आपण याच्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता। त्या भरतीची चाळणी परीक्षेची तारीख आलेली आहे। आता ही भरती कोणती म्हणाल तर उपसंचालक, प्राचार्य, उपप्राचार्य, निरीक्षक अशी वेगवेगळी पदं MPSC मार्फत भरली जातात आणि त्याचीच भरती या ठिकाणी लागलेली आहे आणि त्याची चाळणी परीक्षा आता ही उपसंचालक म्हणजे डेप्युटी डायरेक्टर, प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आणि इन्स्पेक्टर ही जी पदं आहेत ती MPSC मार्फत भरली जातात। त्यामुळे त्याची चाळणी परीक्षा याची तारीख आता या ठिकाणी आलेली आहे। जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि इतर अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। तर सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील। मित्रांनो, इथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2023 ला जाहिरात निघाली होती। आता ही जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग म्हणजेच व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय म्हणजे त्या ठिकाणी DVT आपण यामध्ये म्हणतो। तर यामधील जी पदं आहेत उपसंचालक याची 6 पदांची जाहिरात या ठिकाणी याच्यापूर्वी निघाली 2023 साधारण डिसेंबर 2023 ला ही जाहिरात आली आणि त्यानंतर अर्ज भरण्याची तारीख वगैरे सगळं या ठिकाणी तुम्ही अर्ज भरले असाल तर पदांचा तपशील अगोदर बघून घ्या म्हणजे कोणती पदं होती याच्या बाबत तुम्ही अर्ज याप्रमाणे भरले असणार आहे। दुसरी एक जाहिरात होती ती म्हणजे या ठिकाणी सेम डिपार्टमेंट आहे कौशल्य रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय। तर याच्यामधील प्राचार्य जे पद आहे शासकीय म्हणजे ITI मधील प्राचार्य किंवा उपप्राचार्य, त्याचबरोबर निरीक्षक ही पदं आहेत। तर या परीक्षा नियंत्रक अशी जी काही पदं होती त्यामधील 123 पदांसाठी सुद्धा अर्ज मागवले होते। MPSC मार्फत सदर भरती होते त्यामुळे 123 जी पदं आहेत त्यामधील पूर्ण पदांचा तपशील सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। ही जाहिरात दोन्ही तुम्हाला मिळून जातील। डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्यावर मिळेल, तसेच त्याबरोबर MPSCच्या वेबसाईटवर सुद्धा दिलेली आहे। आता याची जी ही अर्ज भरण्याची प्रक्रिया ही संपल्यानंतर बरेच काही अडीअडचणी आल्या होत्या आणि त्यामध्ये आता परीक्षेची तारीख या ठिकाणी जाहीर झालेली आहे म्हणजे 396/2023 आणि 397/2023। तरी साधारण 15 डिसेंबर 2023 ला ॲड निघाली होती आणि त्याची आता परीक्षेची तारीख सामायिक परीक्षा जी आहे चाळणी परीक्षा म्हणजे मगाशी म्हटली होती तीच सगळं पदं आहेत। तर यामध्ये परीक्षेचे ठिकाण असणारे मुंबई, पुणे, संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर। 16 जानेवारी म्हणजे लवकरच या ठिकाणी परीक्षा म्हणजे आता डिसेंबर संपत आलेला आहे म्हणजे 15 डिसेंबर आणि आज 16 जानेवारी म्हणजे 1 महिन्याच्या आत ही परीक्षा घेतली जाणार आहे 1 ते 2। आता त्यामध्ये तुम्ही जी परीक्षेची केंद्र निवडली होती त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे परीक्षा केंद्र। तर अशा प्रकारे अभ्यासाला लागा म्हणजे तुम्हाला सदर परीक्षेमध्ये टॉप करता येईल आणि या भरतीमध्ये तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सदर भरती घेतली जाते। इतर अपडेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर दिलेले आहेत तर ते सुद्धा बघून घ्या। आता इथे भरतीबाबत अपडेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या व्ह्यू ऑलमध्ये इथे बघा दिलेली आहे अनाउन्समेंट रिगार्डिंग डेट स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे 396/23 आणि 397/23। तर ह्या दोन्ही आता जे मी दाखवलं इमेज तीच यामध्ये जनरली दिसते। आता सध्या थोडंसं जावास्क्रिप्टचा इश्यू येतो आहे वेबसाईटला। तर ही जी चाळणी परीक्षा आहे त्याचा दिनांक साधारण 16 जानेवारी एवढा ठेवण्यात आलेला आहे। तर सगळ्यांना ही अपडेट आहे जेणेकरून तुम्ही परीक्षेच्या तारीखेला लागाल। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे। काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद।